कसा आहे ब्रश? 24 कॅरेट गोल्ड. पहा गाईस, बघा काय. काल नवीन ब्रश आणला तर हा त्यांचा आधीचा एवढा चांगला ब्रश ठेवून दिला. आता त्यांना नवीनच पाहिजे. गोल्ड सोना बुलेट डुबा केसरी. काही ना खूप चांगला आहे ब्रश. मी बघितला होता इंस्टाग्रामवर जाईल तर हा होता 900 रुपयाचा. हमने कम में बम दिया है. काय करून राहिली डबल चेन साठी? इकडे दाखव. तर आज आम्ही बनवलं होतं झुणका भाकर आणि कढी. त्यानंतर आम्ही गेलो ओपन चॅलेंजमध्ये. गाईज बघा हे काय बघून राहिली. बॉटल चांगले आहेत इथं, पण डीमार्टपेक्षा तर लय चांगले आहेत. नाही, डीमार्टमध्ये तशी तर क्वालिटी खूप आहेत, पण याच्यात इथेही काही कमी क्वालिटी नाही, चांगले आहेत. डीमार्टमध्ये क्वालिटी आहे, इथं व्हेरायटी आहे ना. दुसरं तर डीमार्टच आहे म्हणा. बॉटल नहीं है ते, बंपर आहे बंपर. इसको देखो. काय म्हणजे अजून मग आपल्याला घेऊन जातो मी याला. बाबा उघडते कसं? कसं केलं तर? कसं केलं तर? बाकी सब जने आपके फैमिली मेंबर थोड़ा सा बाहर आ जाओ, वहाँ पे थोड़ा गाइस डस्टबिन पण आहे. आता व्हॅकेशन तर एंड झाला, आता स्कूल स्टार्ट होणार आहे. त्यामुळे इथे त्यांनी लेकरांसाठी खूप सुंदर सुंदर असे होलसेल प्राईसमध्ये टिफिन बॅग्स बॉटल खूप व्हेरायटीमध्ये आणलेले होते. आणि इथे बघू शकता डबे, काचाचे वस्तू पण किती सुंदर सुंदर आहेत. सगळंच चांगलं आहे, सगळेच घेऊ. सगळेच घेऊन घे, सगळे एक एक घेऊन घे. हां ते तो 2-4 घे आणि बाकीचे एक एक घेऊन घे. गाईज आहे पा. हे मला आवडत नाही, त्याच्यात ते शेंगदाणे असतात. बघा गाईज किती छान छान बॅग आहेत तिथे. चांगली आहे. हे ओढणीचं फुल होते इथे. छान आहे, आतमध्ये पण चांगली आहे. व्हाइट कलर की स्विफ्ट है, देवांश लिखा हुआ उसके ऊपर MH37. बघा किती गर्दी आहे. गाय जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही ओपन चॅलेंजमध्ये जाणार आहे. त्या दिवशी आमचं जाणं झालं नाही, तर आम्ही आज गेलो. तर ओपन चॅलेंजमधून आम्ही जे जे सामान आणलेलं आहे, स्लिप ऑफ टंग झाली माझी. जे जे सामान आणलेलं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. बघा ह्याच्यात हे टाकलेलं आहे, काय स्ट्रॉबेरी क्रश फ्लेवर घेतलेला आहे आम्ही गाईज. आणि हे चिल्ड दूध, साक्षींनी त्यांना मागितलं होतं की तुम्ही चिल्ड द्या, मागितलं होतं की नाही? हो, पण हे तर तोंड धरा जरासं. गाईज हे बघा कूलरच्या हवेने कुठे चाललेलं आहे. पकडा ना जरा असं म्हणत आहे ते. तर मी धरतो गाईज मी धरलो. ओ तुम मेरी साथ तुम्ही हमेशा रहेंगी. माझी गरज हिला नेहमी कुठे पण राहणार गाईज. बघा तुम्ही, खरं आहे की नाही सांगा यांना, खरं आहे की नाही? धन्यवाद, तुम्ही एवढे हेल्प करता मला त्यासाठी धन्यवाद. नो प्रॉब्लेम.
आभार प्रदर्शन झालेलं आहे करून. बघा गाईस, प्रदर्शन झालेलं आहे. आता इथे दुसरं प्रदर्शन सुरू आहे. हे बघा गाईज, याच्यात जर आम्ही स्ट्रॉबेरी जर आणले असते ना, म्हणजे आता सीझन नाही म्हणून आम्हाला भेटले नाही, पण तुम्हाला सांगतो हे खूप छान लागणार आहे. बापरे, अरे पूर्णच पेटा का, थांबना जरा, रिएक्शन तर दे. अरे भाई रिएक्शन तो दो तुम, कैसा कर रहे हो. तुमची मूल बनलेली आहे, खूप छान, रिएक्शन द्या तुमचं. कसं बनलं हे सांगा ना. खूप छान, खूप छान, खूप छान. गाईज तर आता मी पण पिऊन बघतो. धर्म अरे बाप गाईज, असं वाटून राहिलं की मी आपण कुठेही नाही जात काय, आईस्क्रीमच्या दुकानात जर झालं, कॅफे झालं, आईस्क्रीम पार्लर झालं, तिथं कसं असते एकदम सेम. बॉटल पण जास्त मागणी आहे, ती जास्तीत जास्त 120, 110, 120 रुपयाची, आणि दूध खूप छान. चला गाईज, आम्ही पितो आता. तर गाईज जसं की तुम्ही पाहिलं, आमचं ते पिणं झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला काहीतरी चांगलं छान नवीन दाखवतो. छान छान एकदम. एक मिनिट थांबा, हा माहिती त्याला उद्या जरा लज्जा सिमसिम मी दाखवून राहिलो होतो म्हटलं. तर गाईज, सोने का ब्रश, सोने का ब्रश. माझी बायको म्हणते 2 टाइम तुम्ही ब्रश करत जा, म्हणून मी छान छान ब्रश आणतो. जसे यांचे दात आहे सोन्याचे पिवळे पिवळे, तसं त्यांना ब्रश घेतो. नाही गाईज, वाईट आहे, वाईट एकदम क्लीन वाईट. बघा गाईज, सोन्याचा ब्रश. तर नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आज आम्ही चाललेले आहोत बजरंगबलीच्या मंदिरात, ते पण कुठल्या, ते पण बालाजीच्या. आणि आता आम्ही जे जाणार आहे, पावसाचं वातावरण झाला होता, तुम्हाला माहिती आहे पावसाचं वातावरण झाल्यावर मी लय खुश होऊन जातो. पण काय आहे काय मी राशी कुंडलीत नाही का, थोडंसं काहीतरी देवानं मला असं त्रास दिलेला आहे, थोडासा, जास्त नाही थोडा त्रास दिलेला आहे, असा त्रास दिलेला आहे. तसं आम्ही आता बालाजीच्या मंदिरात जाणार आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवू, आलेलं आहे तुम्ही, पण तरी पण परत दाखवू. इथं तोंड पाहून घ्या पहिले. तर आता आम्ही निघत आहे बालाजीच्या मंदिरात, जाऊ आपण, थोडी मस्ती करू आणि पाहू मग पुढे आपल्याला काय करायचं आहे. ओके, बाय. तर जसं यांनी म्हटलं होतं तुम्हाला आम्ही मंदिर पण दाखवू, मंदिर तर यांनी दाखवलं नाही, चला तुम्हाला मी एक्झिबिशनच दाखवून देतो. तर एवढं सुंदर असं एक्झिबिशन आलं होतं रंगोलीचं. तर मग मंदिरमध्ये दर्शन केल्यानंतर आम्ही आलो रंगोली एक्झिबिशनमध्ये थोडी शॉपिंग करायला आणि एक्सप्लोअर करायला. एक्झिबिशनमध्ये एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस आणि साडी असतात ना, म्हणजे खूप असे युनिक पीस आणतात ते. मला तर खूप आवडते एक्झिबिशनमधनं शॉपिंग करायला, तुम्ही पण करा. आम्ही दोघं जस्ट आता बाहेरून आलेलो आहे. आम्ही गेलो तर काही 11:30 वाजता. 11:30 वाजता गेल्यानंतर काही आता 2 वाजून राहिले 2. तर आम्ही 2 वाजेपर्यंत काम केलं तुम्हाला मी सांगतो. आम्ही सगळ्यात गेलो मंदिरात. इथून मंदिरात जायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात. 15 ते 20 मिनिटं लागून 10 मिनिटं वगैरे आम्ही 10-15 मिनिटांनी दर्शन वगैरे केलं. तिथून निघालो गाईज आम्ही. मग गेलो मम्मीच्या कामाने, मम्मीच्या ऑफिसमध्ये का जायचं तिथे गेलो. त्याच्यानंतर मम्मीच्या ऑफिसचं काम सुद्धा जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं तिथं लागले. त्याच्यानंतर गाईज माझ्या बाई तिथं उभी आहे आता, मला डोळे वाटारून पाहून राहिली माझ्या बायकोनी. गाईज मला सांगू नाही शकत नाही, 1 ते 1.5 तास गाईज मला त्या एक्झिबिशनमध्ये फिरवलं, असं गोल 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 एवढं फिरवलं की गाईज डोकं दुखू राहिलं आता. इथं पूर्ण डोकं दुखू राहिलं. मी मला कमीत कमी 1 तास तर फिरवलंच असतं. आणि मी म्हटलं आता 1 तास तू फिरवलं तर आता आपल्याला घ्यायचं काय, काही नाही घ्यायचं आहे म्हणे, आपल्याला फक्त पाहायला यायचं होतं म्हणे. मग नंतर कधी घेऊ म्हणते. बघा हालत का माझी, कैसा गया था मैं, कैसा हो गया मैं. पूर्ण टी शर्ट आता पाठीमागं पूर्ण ओलं झालं, एवढं फिरवलं काही म्हणजे एवढ्या उन्हात. तुम्ही विचार करा, तुम्ही काय झालं असणार तुमच्या भावाचा हाल. किधर है वो शख्स, ऐसी गता है तुम्हारे भाई की, तो तुम सोचो तुम्हारे को शादी करना है कि नहीं. ओके,
बघू आता पुढे तुम्हाला एक्झिबिशनचे व्हिडिओज वगैरे दिसतील, तर बघा तुम्ही. खूप छान छान असते. सांगतात ते की हमारे पास में एक ही पीस है भैया, भैया एक ही पीस बच गया. काही नाही गाईज, खाली लपवलेले असतात 2-2, 3-3 त्यांचे. सांगतात ते की हमारे एक ही पीस बच गया, एक ही पीस बच गया. बस त्याला विचारलं, आजच एक्झिबिशनला त्याला विचारलं मी की भैया अभी इसके अभी और कितने पीस तुम्हारे पास में. सुबह ही भैया 2 सोल्ड हो गए. अबे तू लावलं 11 वाजता, आम्ही तिथं गेलो 12 जवळपासून, तर सगळे सोल्ड झाले. गाईस तर त्याच्यात फसू नका, कारण की खाली 2 ठेवलेले असतात. हे याच्यासाठी म्हणत आहे मी, कारण की हे मला घेऊन मागे म्हणून. तर समजू शकता गाईस तुम्ही, 2-2, 3-3 पीस असतात गाईस त्याच्यात. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ गाईस. एक्झिबिशन 4-5 दिवस राहत असते, म्हणून तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. मग त्याला त्याच्यावर आवाज येते ना चांगला, माईक लाव. आता आली काय? पुढच्या महिन्याच्या तिकीट केल्या मग बुक यांना. तिकीट कुठं दाखवू? हे म्हणत होते की सायली खूप रडू राहिली, खूप आठवण येते सायलीला, तर पुढच्या महिन्याची करून टाक. जुलै महिन्याची जून, पुढचा महिना जुलै, जून महिना जुलै, आज 2 तारीख जुलै. आ जाओ, मजे करेंगे. गाईस तुम्ही बघू शकता, हे हिची मैत्रीण आहे. हे बघा गाईस. आता हे ब्लॉग मध्ये येणार, आमचा ब्लॉग जास्त फेमस होणार. त्यानंतर गाईज मी गेलो होतो माझ्या कामाने बाहेर. तर माझं काम असं होतं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझा बिझनेस आहे कारचा. तर आम्ही गाडी परचेस केली आणि आम्ही घरी चाललो होतो. यहाँ से एक्चुअली 3x तक का सफर बहुत जल्दी कवर करेंगे. 3x नहीं होना अपने को वो मर्सिडीज होना, मर्सिडीज आगे वाली. गाइस देखो गाइस, हमने अभी सेंट्रो ली है, ये इसने ली गाड़ी. अभी इससे आगे पहुंचेंगे गाइस हम. बहुत आगे जाना है अभी सेंट्रो से सफर शुरू हुआ है. अभी वो गाड़ी तक जाएंगे, फिर उसके आगे मर्सिडीज और उसके आगे BMW. कौन सी कभी रुकेगा नहीं. कौन सी BMW कौन सी लेने का अपने को? लेंगे अभी डायरेक्ट. अभी गाइस अपन M3 लेंगे. गाइस तुम्ही आठवण ठेवता, हेच गाणं या गाडीत वाजू राहिलं. हेच गाणं आमच्या मर्सिडीज आणि BMW वाजणार 100%. गाइस भाऊ काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला तर काही म्हणायचं नाहीये, आता डायरेक्ट काम दिसेल आपलं. काम दिसणार. वाचलो गाइस परत.